नमस्कार, मराठी मंडळावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात निवडणुका लागल्या की चर्चा असते ती म्हणजे पवारांची बारामती, मुंडेंचं बीड, गडकरींचं नागपूर, देशमुखांचं लातूर, माढा आणि सातारा सुद्धा। सोबतच सेनेचा बालेकिल्ला असलेला ठाणे आणि ठाकरेंची मुंबई। पण या व्यतिरिक्त आणखी काही प्रतिष्ठेच्या निवडणुका आणि मतदारसंघ आहेत। त्यात बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा मतदारसंघ देखील येतो। महाराष्ट्रात फोग घातलेल्या विधानसभा निवडणुकीतली एक प्रतिष्ठेची होणारी निवडणूक म्हणजे संगमनेर मतदारसंघातली। गेल्या 40 वर्षांहून अधिक इथं काँग्रेसची सत्ता आहे। मात्र पाणी प्रश्न, त्याचबरोबर रस्ते, घराणेशाही आणि इथल्या अनेक इतर स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्यावरून बाळासाहेब थोरात यांच्या बाबत जनतेमध्ये आता नाराजी असल्याची चर्चा आहे। संगमनेर मतदारसंघातील 18 ग्रामपंचायती या शिर्डी मतदारसंघात पर्यायानं विखे कुटुंबाकडे आहेत आणि या ग्रामपंचायतीद्वारेच विखेंनी संगमनेरमध्ये आपली ताकद वाढवलेली आहे। आता जर सुजय विखे पाटील इथून उभे राहिले तर बाळासाहेबांसाठी ही लढाई अवघड असेल, पण सुजय विखे हे संगमनेर बाहेरून येऊन इथे त्यांना लोक स्वीकारतील का हा प्रश्न आहे। त्यासोबतच विखे खासदार देखील होते, त्यामुळे ते स्वतःचं डिमोशन करून घेणार नाहीत अशी शक्यता आहे। संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सोबतच अमोल खताळ यांचं सुद्धा नाव बरंच चर्चेत आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून अमोल खताळ हे विखे पाटलांच्या सोबतीनं मतदारसंघात चांगलेच ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत। गेल्या 5 वर्षांपासून अमोल खताळ हे संगमनेरमध्ये भाजपकडून थोरातांच्या विरोधात आपली मोड बांधत आहेत। संगमनेर तालुक्यातील निलवंडे धरण आणि भोजापूर प्रकल्पावरून त्यांनी थोरातांना वेळोवेळी घेरलेला आहे। काही कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार तसेच निकृष्ट कामाबद्दल सातत्यानं प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करताना ते दिसले आहेत। लाडकी बहीण योजना असो किंवा घरकुल योजना, केंद्र शासनाचा व राज्य सरकारने आणलेल्या कोणत्याच योजनेचं क्रेडिट त्यांनी थोरातांकडे जाऊ न देण्यात यश मिळवलं। तसंच मूळचे संगमनेर तालुक्यातील असल्याने त्यांना थोरातांच्या राजकारणाचा अभ्यास चांगला आहे आणि त्यामुळं कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेला हा उमेदवार थोरातांच्या विरोधात तयार करायला भाजपला संगमनेरमध्ये यश आल्याचं बोललं जातंय। आता या प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारतं हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, कोण असेल संगमनेरचा तुमचा आमदार? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।